भाजपच्या कमळ चिन्हावरच दोन्ही राज्यांचे इच्छुक उमेदवार पालिका निवडणूक लढवणार आहेत। भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी शिवेंद्रराजेंनी यावर उदयनराजेंच्या मनोमिलनावर भाष्य केलंय। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्याशी मनोमिलनावर शिक्कामोर्तब केलंय। भाजपचं आम्ही भाजपमध्ये आहे, मी भाजपमध्ये आहे, उदयनराजे भाजपमध्ये आहेत, ते खासदार आहे, मी आमदार आहे। त्यामुळे मी जे सांगितलं की भाजप म्हणून आम्ही आता सगळेजण लढणार आहे, पक्ष म्हणून लढणार आहे, ह्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका आमची नाहीये। पुढची बातमी, राज्यामध्ये होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतल्या मित्रपक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। जशी राज्यातील अनेक भागामध्ये महायुतीबाबत संभ्रमावस्था आहे, तशीच स्थिती कोकणात देखील पाहायला मिळते। इच्छुक देखील संभ्रमात आहेत। युती होणार की तुटणार याकडे ते लक्ष ठेवून आहे। आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे। नेते एकेची भाषा बोलत असले तरी कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्याच उमेदवारासाठी फिल्डिंग लावतात। या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेनेचे योगेश कदम असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। महायुतीच्या घोषणेआधीच नव्यानं भाजपवासी झालेल्या वैभव खेडेकरांनी पत्नीच्या नगराध्यक्षपदासाठी हालचाली सुरू करत थेट दावाच केलाय। खेड नगर परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून रामदास कदम आणि योगेश कदम यांचं वर्चस्व राहिलंय। शिवसेनेनं सुद्धा खेडेकरांना आव्हान देत माधवी बुटाला याच नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याचे बॅनर व्हायरल केले। यामुळे महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर कोकणामध्ये महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातला वाद वाढत चाललाय। पालकमंत्री उदय सामंत आणि संपर्क मंत्री नितेश राणे यांच्यामध्ये नव्यानं वादाची झिणगी पडली आहे। सामंत यांनी खुमखुमी काढत भाजप मंत्री नितेश राणेंसह राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम आणि अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत यादवांवर टीका केली होती। त्यावर आता नितेश राणेंनी पलटवार केलाय। उदय सामंतांचं थेट नाव घेणं टाळत जोरदार टीका केली आहे। तसंच कोणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं आव्हान देखील दिलंय। या वार पलटवारामुळे पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन मंत्र्यांमधील वाद चव्हाट्यावर आला। कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहे की बाबा आता आमच्या निवडणुका आहेत, आमच्या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक व्हावं, कोणी आम्हाला कमी लेखू नये, हलक्यात घेऊ नये, कोणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये, कोणाला खुमखुमी काढायची असेल मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत अशा पद्धतीच्या धमक्या देऊ नये, एवढीच प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे। आणि त्या अनुसार अगर कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने अगर भूमिका मांडत असतील तर त्याची दखल निश्चित पद्धतीने पक्षश्रेष्ठी घेतील। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय वातावरण तापलंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समीर भुजबळ यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांची भेट